सुमन अकोल्याला पोचली तेव्हा केदार तिला घ्यायला आला होता. आली तेव्हा दारात संपदा नव्हती. तिला वाटत होतं की कदाचित संपदा दारात वाट बघत उभी असेल. तिचा अपेक्षाभंग वगैरे झाला नव्हता, पण मन किंचितसं बिचकलेलं होतं. ती आत गेली. छान होतं छोटंसं गार्डन. सुमनला आवडलं. नीटनेटकं स्वच्छ ठेवलेलं होतं संपदानं. तारीफ करायची इच्छा होत नव्हती तिची, पण तरीही नकळत शब्द सुमनच्या ओठावर आलेच. छान ठेवलंयस हं घर संपदा, स्वच्छ आहे. अंगणात मात्र रांगोळीची एक फुलीच मारलेली होती. तसाही तिच्यामध्ये नाजूकपणा हळवेपणा नव्हताच. स्वभावसुद्धा लवचिक हवा ना अंगात कलाकुसर असायला. दुसऱ्या दिवशीपासून सुमनच अंगणात रांगोळी काढायला लागली. शेजार पाजारच्या सुमनची रांगोळी पाहायला यायच्या. ते सुमनकडनं रांगोळी शिकायलाही लागल्या. संपदाच्या पोटात दुखायला लागलं. कधी कधी मग तो राग निघायचा घरामध्ये. तिला बहाणाच हवा असायचा तमाशा करायला. सुमन दुर्लक्ष करायची. देवघरात तिच्या आईने दिलेले देव ती घेऊन आली होती. अन्नपूर्णा, श्रीकृष्ण, महादेवाची पिंड आणि गजानन महाराजांची मूर्ती दिसली. बरं वाटलं देवपूजा करते ते बघून. छान आहे हा देवघर. छान पूजा केली आहेस देवांची. फुलं छान मिळाली देवाला. संपदा काहीच बोलली नाही. आई अगं पूजा मी करतो देवांची रोज, केदार म्हणाला. हो का? केदारचं कौतुक वाटलं होतं तिला, पण सुमन निर्विकार राहिली. ती जास्त काही बोलली नाही. अंगणात चमेलीचा वेल छान वाढला होता. त्याची फुलं पूजेला भरपूर मिळायची. सुमन हातपाय धुवून फ्रेश झाली. संपदानं चहा आणला. छान झाला होता चहा. नंतर तिने आपल्या बॅगा एका कोपऱ्यात लावल्या. त्यातनं घरात घालायचे कपडे काढले. केदारनी बाथरूममध्ये बादलीत आईसाठी आंघोळीचं पाणी काढलं. आंघोळ पूजा झाल्यावर संपदानं जेवायची पानं घेतली. चवदार झाला होता स्वयंपाक. खूप दिवसांनंतर सुमन अशी आयती जेवत होती. तशी संपदा सुगरण होती. प्रत्येक पदार्थ चवदार करायची, नीट करायची. तिला तसा करायचा उरक पण होता. स्वभाव जर चांगला असता तर ती खरोखर आदर्श गृहिणी असती. पण ती अन्नपूर्णा नव्हती. तिला दुसऱ्यांना खाऊ घालायची बिलकुल आवड नव्हती. उठसूट तिला माहेरच्या लोकांसाठी करायला तेवढं आवडायचं. दुसऱ्यांनी बनवलेल्या पदार्थांना किंवा स्वयंपाकाला सतत नावं ठेवायची सवय होती. मग तो प्रसाद जरी असला तरी ती नाका मुरडायची. तिच्या अशा वागण्यामुळे तिच्यात असलेल्या बाकीच्या चांगल्या गुणांवर मात्र पाणी फिरत असे. ती अतिशय मनस्वी होती. मनात आलं तर चांगलं बोलणार, नाही तर अपमान करायला मागे पुढे बघायची नाही. घटकेचं घड्याळच. रागापुढे प्रसंगाचा सत्यानाश करून टाकायची. मग ती कोणाच्या मनाचा विचार करायची नाही. तिच्या मनात येईल तेच ती खरं करायची. आपण कोणाबद्दल अपशब्द बोलतोय याचीही तिला खंत नसायची. ती खरंच शिकलेली आहे का याचं राहून राहून सुमनला आणि घरातल्या प्रत्येकाला आश्चर्य वाटे. कारण तिला स्वयंपाक, धुणी, भांडी यांच्या पलीकडे कशाचीच आवड दिसत नव्हती. दिवस दिवस ती टी व्ही बघण्यात घालवायची. पण तिला कधी पुस्तक वाचताना किंवा अवांतर बोलताना कोणीच बघितलं नव्हतं. वर्तमानपत्रसुद्धा तिला कधी वाचताना बघितलेलं नव्हतं. लोकांना नावं ठेवणं, त्यांच्याबद्दल वाईट बोलणं यात ती नेहमी अग्रेसर असायची. आजूबाजूच्या बायका, मुली आपल्या शिक्षणाचा वापर करताना पाहूनसुद्धा तिच्या मनात असूया निर्माण व्हायची नाही किंवा आपण काहीतरी केलं पाहिजे असंही तिला वाटायचं नाही. काही नाही तर 4 शिकवण्या घेऊया. पण काही नवीन शिकण्याचीही तिला आवड नव्हती. तितक्यात सुमन आणि मुली हुशार होत्या. तिला जर कोणी काही करण्याविषयी सुचवलं तर ती तुमचे विचारच घाणेरडे आहेत असं म्हणून त्यांना गप्प बसवायची. अकोल्याला आल्यापासून सकाळचा स्वयंपाक सुमनच करायला लागली होती आणि संपदा संध्याकाळचा. सकाळी चहा पिताना सुमननी सांगितलं, आज भाजी नाही आहे कुठली, बटाटे पण संपलेत घरातले. अगं आई पिठलं कर ना, किती आवडतं मला, किती दिवसात खाल्लं नाही आहे. केदारचं असं आईशी लाडे लाडे बोलणं तिला खपलं नाही. मला सांगायचं ना, मी दिलं असते की करून. अगं बाई मी तुला दोष देत नाही आहे, मी सहज म्हटलो. कळतंय हो मला सगळं. अरे बापरे, अगं तुला काय वेळ लागलाय का? तू काय कशावरूनही भांडायला लागते का गं? सुमन भुवया उंचावत रिकामे झालेले कप घेऊन उठली. बेसिनमध्ये नळाखाली विसळून पालथे घालून ठेवून दिले. तिने सोबत वाळलेले पोपटीचे दाणे आणले होते.
शेतामध्ये हिवाळ्यात भरपूर पोपट होतं, मग ती वाळत घालून डब्यात ठेवून द्यायची. कधी भाजी नसली की पोपटीच्या दाण्याची उसळ करायची. धान्याची पोती आणली त्यावेळेला तुकाराम पोपटीचे वालाचे दाणे सोबत घेऊन आला होता. सुमननी पोपटीचे दाणे पाण्यात भिजत घातल्याबरोबर थोड्या वेळाने ते हिरवेगार टवटवीत दिसायला लागले. पोपटीचे दाणे बघून संपदा म्हणाली, मला खूप आवडते ही उसळ, पण मला ना माझ्या आईने केलेली नाही तर मग माझ्या बहिणीच्या सासूबाईंनी केलेलीच आवडते. आता हे असलं बोलणं आपल्या पाचवीला पुजलंय म्हणून सुमननी मन कठोर केलं आणि अपमान गिळून देवाला आळवत राहिली. आई तू कर बाबा तुझ्या पद्धतीने, मला आवडते ती. सुमनचं मन खराब झालं होतं. सगळं टाकून निघून जावं असं तिला वाटायला लागलं होतं. कर बाई तुला कसं करायचंय ते आपल्या आवडीचं, असं म्हणावं असं वाटत होतं, पण केदारकडे बघून ती सगळी दुःख गिळून घ्यायची. तिने काही न बोलता उसळ फोडणीला घातली. तेवढ्यात बाजूच्या पाटील वहिनीने वाकून बघितलं. अहो काय करताय काय काकू, खूप छान वास सुटलाय. ये की, अगं मी पोपटीची उसळ करतेय. हो का, मला खूप आवडते. मला पण द्या हां काकू थोडीशी, शाळेत जाताना डब्यात घालून घेऊन जाईन. अगं नक्की देईन की. सुमन हसून म्हणाली. सुमनचा स्वयंपाक तयार होईपर्यंत केदार तयार झाला आणि डबा घेऊन ऑफिसमध्ये गेला. थोड्या वेळानं शेजारच्या पाटील वहिनी एका वाडग्यात मसाले वांगी घेऊन आल्या. काकू घ्या, खाऊन बघा, भाजी कशी झाली आहे ते सांगा. अगं चांगलीच झाली असणार, सुमननी वास घेत म्हटलं. त्यांच्या डब्यात सुमननं उसळ घालून दिली आणि त्या शाळेत गेल्या. सुमनचं आणि पाटील वहिनींचं जमलेलं मेतकूड बघून संपदाच्या अंगाचा तिळपापड होत होता. दुपारी जेवताना सुमननं दोघांच्याही ताटात उसळ आणि मसाले वांगे वाढून घेतली, पण संपदाने त्याला बोटही लावलं नाही. तिने ताटात लोणचं वाढून घेतलं. लोणचं आणि वरणाबरोबर तिने जेवण केलं. सुमन काही न बोलता जेवण करत होती. जेवण झाल्यावर संपदा उठून गेली. सुमनने आवरलं. तिच्या ताटातली भाजी समोर आलेल्या भिकारणीला वाढून दिली. त्याबरोबर तिला खायला 2 पोळ्याही दिल्या. खाऊन घे इथेच, बस त्या झाडाखाली सावलीत. त्या बाईच्या मांडीत तान्हं बाळ होतं. तिने आपल्या फाटक्या साडीच्या पदरात लपेटलं होतं. ते तिच्या स्तनाला भिडून दूध पित होतं. बाळाला दूध पिताना झाकायला पुरेशी साडीसुद्धा तिच्या अंगावर नव्हती. तिच्या हातापायाच्या काड्या होत्या. दूध कसं येत असणार हिला? म्हणून सुमननं आणखीन एक पोळी तिच्या भांड्यात घातली. हळूवार तिने जेवण आटोपलं. मग सुमनने तिला ग्लासभर पाणी दिलं. पाणी पिऊन ती अगदी तृप्त झाली. सुमनकडे तिने खांद्यावर तान्ह्याला घेत हसून बघितलं. सुमनला समाधान मिळालं. तिच्या मनातला कल्लोळ शमला होता. सुमनला दुपारी शांत झोप लागली होती. 4 वाजता उठल्यावर तिने चहा केला. एरवी संपदा करायची, पण आज संपदा झोपून होती. चहा पिता पिता समोर भाजीची गाडी आलेली दिसली. तिने 2-3 भाज्या घेतल्या. केदारही ऑफिसमधनं येताना भाजी घेऊन आला होता. आता 8-10 दिवस चिंता नव्हती. दुसऱ्या दिवशी संपदा गप्पच होती. सुमनशी ती एका शब्दानं बोलली नाही. दुपारी दोघीजणी नेहमीप्रमाणे जेवल्या. जेवण झाल्यानंतर सुमन समोरच्या खोलीत पलंगावर आडवी झाली. तिला बाथरूममध्ये बादल्यांचा आवाज आला. संपदा काहीतरी धूत असावी असं तिला वाटलं. तिचा डोळा लागत होता तितक्यात संपदा छानसा ड्रेस घालून हातात पर्स घेऊन आली. दारात उभी राहिली. क्वार्टरच्या समोर बसस्टॉप होता. तिथे बस आल्यावर ती त्या बसमध्ये बसली, कुठेतरी निघून गेली. सुमनला काळजी वाटायला लागली. तिने बाथरूममध्ये जाऊन बघितलं तर तिथे बादलीत केदारचे सगळे कपडे सर्फमध्ये बुडवून ठेवलेले होते. सुमनला वाटलं ते आल्यावर धुवेल म्हणून तिने परत अंग टाकलं. 4-4:30 वाजले तरी संपदा आलीच नव्हती. केदार स्वतःचे कपडे दर रविवारी धुवायचा. आज तर रविवारी नव्हता. आता केदार ऑफिसमधनं आल्यावर कधी कपडे धुणार? तिला त्याची काळजी वाटायला लागली. शेवटी तिने कपडे धुवायला घेतले. सुमनची कंबर वळून आली होती. तिला हल्ली जास्त मेहनतीची कामं झेपतच नव्हती. केदार ऑफिसमधनं आल्यावर आईला कपडे धुताना बघून चिडला. अगं आई, कशाला हे उद्योग करते तू? मी धुतो ना रविवारी. सुमनला दम लागला होता. त्यांनी आईला हाताला धरलं, पलंगावर बसवलं. संपदा कुठे? अरे ती कुठेतरी गेली बसमध्ये बसून. तीच तर भिजवून गेली ना कपडे. हां, तिची दूरची मावशी राहते इथे, पण आता न सांगता कशी गेली? तुलाही सांगितलं नाही का तिने? नाही ना रे. तिच्या अशा चमत्कारिक वागण्याची तशी केदारला सवय होती, पण ती कपडे भिजवून का गेली? आईने धुवावेत म्हणून? त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने उरलेले कपडे धुतले, वाळत टाकले. संपदा आली तेव्हा केदारचे डोळे लाल झाले होते.
त्यांनी तिला दारातच विचारलं, जाताना सांगून का नाही गेली ग आईला? पाहिलं की त्यांनी मला जाताना, आणखीन सांगून काय जायचंय? अगं पण कुठे गेली आहेस, तिला कसं कळणार? तिने डोळे वटारून केदारकडे बघितलं आणि ती आत गेली. तो तिच्या मागे गेला. तिच्यासमोर उभा राहून ओरडून तिला विचारायला लागला, कपडे कोणासाठी भिजवून गेली होतीस? तू धुणार होतीस का? नाही. मग? केदारनं रागाच्या भरात तिला मारायला हात उचलला. तितक्यात सुमन धावली, हात पकडला. नको, तू तुझी पायरी ओलांडू नको. संपदा रागाने सुमनकडे बघत होती. हो, आधी भडकवायचं, मग सोज्वळपणाचा आव आणायचा. हे बघ, आईला काही बोलू नको. कपडे तू धुतेस का? नाही ना? आणि वर आईला बोलतेस तू? लाजबीज आहे का नाही तुला? केदार, नको जास्त बोलू. मी जाते बाबा एकदाची घरी. सुमनला आता सहन होत नव्हतं. तिला रडू येत होतं. केदारची फरफट तिला बघवत नव्हती. 2 दिवसांनी रविवारी सुमन नागपूरला परत आली. तिला एकटीला बसमध्ये बसवताना केदारचं काळीज तिळतिळ तुटत होतं. त्याला सारखं भडभडून येत होतं. तो सारखा विचारत होता, आई नीट जाशील ना? पोचल्यावर नक्की कळव. प्रवासभर तिच्या डोळ्यांसमोर भूतकाळ नाचत होता आणि तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावत होत्या. ती तोंडाला पदर लावून बसली होती. नागपूरला आल्यानंतर ऑटोतनं उतरून तिने घरावर नजर फिरवली. घर खूप उदास वाटत होतं. सोनचाफा सुकल्यासारखा दिसत होता. फाटकाचं कुलूप उघडलं, मग घराचं कुलूप उघडून ती आत गेली. घर खूप भकास वाटत होतं. घरातलं सामान, भिंती तिच्याकडे खूप उदास नजरेनं बघतायत असं तिला वाटत होतं. तिने सगळी दारं खिडक्या उघडल्या, पडदे सरकवले. स्वच्छ प्रकाश हात आला. मग रखमाला निरोप दिला. रखमानं घराची झाडझूड केली, सगळी धूळ पुसून काढली. ओला बोळा फिरवल्याबरोबर घर जिवंत वाटायला लागलं. मी जेवण घेऊन तिच्याकडे पोहोचले. मला दारात बघून ती माझ्याकडे थक्क होऊन बघत राहिली. अगं बाई, तू कशी आली? जादूनी. आपल्या रखमाबाई आहेत ना, तिने सांगितलं, बाई आल्या, जेवण घेऊन या. सुमन रखमाकडे बघत राहिली. तिचे डोळे डबडबले. अहो, कशाले उठसूट पाणी आणता बाई डोळ्यात? घ्या, जेवून घ्या पोटभर. आहे ना आम्ही तुम्हाला. सुमननं दोन्ही हाताच्या तळव्याने डोळे पुसले. का ग? राहणार होतीस ना ग? नाही ग, करमतच नव्हतं. मी तिच्याकडे बघत होते. काय कळायचं ते मला कळलं होतं. तिला जास्त विचारून मला तिला दुखवायचं नव्हतं. पण बरं केलं सालीस, मला करमत नव्हतं. मी म्हणाले. सुमन माझ्या डोळ्यात बघत होती. संपदाला 7वा महिना लागला होता. सुमनच्या डोक्यात तिचं डोहाळे जेवण करायचं घोळत होतं. पण उत्साह कसा म्हणून तिच्या अंगात येत नव्हता. अकोल्याचा प्रसंग आठवून संपदाचं डोहाळे जेवण हौसेमौजेनं करावं असं तिला वाटतच नव्हतं. तिच्या मनामनाचा झगडा चालला होता. एक मन म्हणत होतं कर्तव्य म्हणून करावं, तर दुसरं म्हणत होतं केलं तरी तिला काही तुझा ओमाळा येणार नाहीये, मग जाऊ दे, करायचं कशाला. पण मग केदारचा विचार करून परत वाटायचं की एकुलता एक मुलगा आपला, तिच्या हौशी मौजी करताना त्याच्याही होऊन जातात. जाऊ दे, विसरून जाऊ, मुलासाठी करू. तिने शरीराच्या कणाकणाला विनवणी केली, शक्ती एकवटली आणि डोहाळे जेवण करायचा निर्णय घेतला. तिच्या माहेरी बोलावणं करताना तिची जीभ धजत नव्हती, पण जबरदस्ती जिभेवर साखर पेरून तिने तिच्या घरी निमंत्रण दिलं. तिच्यासाठी डोहाळ जेवणाची साडी खरेदी करायची होती, पण तिची हिंमतच होईना. नाही आवडली ती साडी तर, आणि त्यावेळेला काही कुचकट बोलून बसली तर. प्रत्येक पावलापावलावर सुमनचा आत्मविश्वास खचत होता. त्यामुळे नेहमीची एवढी सण समारंभ करण्यात तरबेज असणारी सुमन तिला सुचतच नव्हतं काय करू आणि कसं करू. शेवटी तिने तिला पैसेच दिले. तुला तुझ्या आवडीनं जशी साडी घ्यायची तशी घे असं म्हणाली आणि केदारला आईचा निर्णय आवडला. तरी हे हौसेला मोल नसतं म्हणतात ना, तसं तिने अंगात कलाकुसर असल्यामुळे संपदासाठी फुलांचे दागिने बनवले. मदतीला मला बोलवलं. नाही म्हणता म्हणता भरपूर लोक जेवायला झाले. तिच्या आईने तर आल्याला सांगितलं, माझ्याच्यानं तर आजकाल काही कामं होत नाहीत, खूप थकवा येतो. कसं होणार कोण जाणे. तुम्ही फार करता हो सुमनताई, खूप छान केलं हं डोहाळे जेवण. शांता वंश ऐकत होत्या. तिच्या आईच्या तोंडून अचानक असं सुमनचं कौतुक बघून सुमन भारावून जाऊन, नका करू तुम्ही डोहाळे जेवण म्हणू नये म्हणून. पण यावेळी सुमन पण सतर्क होती. या बाईच्या बोलण्यात यायचं नाही, तिने पक्क ठरवलं होतं.
भावनेच्या आहारी जाऊन आपण हिची खूप पर्वा करतो, पण ही बाई मात्र प्रत्येक वेळी आपल्याशी खेळी खेळते हे तिने आता चांगलं जाणलं होतं, त्यामुळे ती त्यावेळी काही बोललीच नाही. संध्याकाळच्या पाळण्याची जोरात तयारी झाली होती. सगळ्या आमच्याच मैत्रिणी. त्यांना गाणी गायला सुमननं बोलावलं होतं. सुमनही फार छान गाणं गायची. अंगण नुसतं बायकांनी गजबजलेलं होतं. एकापेक्षा एक सुमधुर सुंदर सुंदर पाळण्याची गाणी बायका गात होत्या. वातावरण दुमदुमलं होतं, पण सुमन शांत होती. ती फक्त शरीराने तिथे बसली होती, तिचं मन मात्र दुसरीकडे होतं. एरवी उत्साहानं गाणारी आज गुणगुणली सुद्धा नाही. विनूचं लक्ष होतं आईकडे. केदारही आतून आईचा आवाज ऐकायला आतुर झाला होता. आधी तिने खूप ठरवलं होतं की मी हे गाणं म्हणेन, ते गाणं म्हणेन. पण ऐनवेळी ती एकटक संपदाकडे फक्त पाहत बसली होती. शांता वंसनच्या लक्षात आलं की आज सुमनचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय. तिच्या जावाई बघत होत्या की आज वहिनी शांत बसल्यात. शांता वंसननी सुमनला सगळ्यांच्या समोर आवाज दिला, अगं सुमन, तू म्हण की गाणं, तुझ्या सुनेचं डोहाळ जेवण आहे ना. नाही हो शांता वंस, आवाजच निघत नाही बघा आजकाल चांगला. काही नाही, तुझा आवाज चांगला आहे, म्हण तू. आदितीने पण आग्रह करायला सुरुवात केला, म्हण ना गं ताई, तुझ्याशिवाय पाळणं नाही पूर्ण होणार. विनू आईकडे फक्त बघत होती. तिलाही वाटत होतं आईने गाणं गावं. केदार आतून म्हणाला, आई अगं माझ्यासाठी म्हण. तिने आवंढाच गिळला. म्हणावं सुमनताई, आम्ही ऐकलंच नाही तुमचा आवाज, तिची आई म्हणाली. आता म्हणच सुमन, त्यांना ऐकवच तुझा आवाज. बरं म्हणते. सगळे कान देऊन ऐकायला लागले. हले हा नंदा घरी पाळणा, त्यात देखणा गोजीरवाणा, हसतो गोकुळ राणा, हले हा नंदा घरी पाळणा. सुमननं पाळणा म्हटला. शांता वहिनीने तिची तारीफ केली. म्हणाल्या, बघा किती सुंदर म्हणला पाळणा, किती गोड आवाज आहे. विनूने आईला मिठी मारली. केदारच्या चेहऱ्यावर हसू आलं. वातावरण एकदम प्रसन्न झालं. हळदी कुंकू घेऊन सगळे गेले. हसत खेळत धूमधडाक्यात पाळण्याचा कार्यक्रम पार पडला. 8व्या महिन्यात संपदाला तिची आई घेऊन गेली. 9व्या महिन्यात तिच्या आईने संपदाचं डोहाळे जेवण करायचं ठरवलं. सुमनताई, संपदाचं डोहाळे जेवण ठरवलं रविवारी, घरगुतीच ठरवलंय. काय माझ्याच्यानी जास्ती होत नाही ना. संपदा पण म्हणाली कुणाला जास्त बोलवू नको, तुम्ही या चौघं जेवायला. तिच्या आईच्या नाटकी बोलण्याचा सुमनला खूप राग येत असे. सुमनलाही ताव आला. अहो मग असू द्या, आम्हाला तरी कशाला बोलवताय, नका बोलू. नाही नाही, असं कसं, तुम्ही या विनयाला पण फोन करते. सुमनला प्रश्न पडला होता की शांता वंसनना जावांना काय उत्तर देऊ. ठरल्याप्रमाणे रविवारी हे चौघं जेवायला गेले. तिचे वडील समोरच होते. त्यांनी स्वागत केलं, हॉलमध्ये बसवलं. सगळे बाहेर येऊन भेटून गेले. तिच्या बहिणी, आई, भाऊ, पण संपदा कुठे दिसेना. बराच वेळ झाल्यानंतर शेवटी विनूनं विचारलं, संपदा नाही आहे का? आहे की, टी व्हीवर सिरियल बघतीये, तिच्या खूप आवडीची आहे ना ती सिरियल. तिच्या आईने उत्तर दिलं. चौघांनी एकमेकांकडे बघितलं. संपदाच्या आणि तिच्या आईच्या अशा वागण्यामुळे इथे आपलेपणा काही वाटत नव्हता. नसतं केलं हिच्या आईने डोहाळे जेवण तर बरं झालं असतं, असं सुमनला वाटायला लागलं. केदार तोंडावर हात ठेवून कसल्या तरी विचारात गाडला होता. या घरात तिच्या आईची चलती दिसत होती. पोरं आईच्या तालावर नाचत होती. वडील त्यामुळे जास्त बोलत नसावेत असं निदर्शनाला येत होतं, कारण तिचे वडील कधीच पुढाकार घेऊन कुठली गोष्ट बोलताना दिसत नव्हते. थोड्या वेळानं ती हॉलमध्ये येऊन बसली. त्यांचं 3 खोल्यांचं घर. स्वयंपाकघरात टेबलवर सगळे जेवायला बसले, पण संपदा काही आली नाही. तिच्या बाबांनी तिला आवाज दिला, पण ती परत TV बघण्यात मशगूल झाली होती असं तिची आई म्हणाली. बहिणी स्वयंपाकात तिच्या आईला मदत करत होत्या. भाऊ आणि वडील या सगळ्यांबरोबर जेवायला बसले. इच्छा नसताना जबरदस्तीनं तिच्या माहेरच्या लोकांनी हा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ठेवलाय असं वाटत होतं. कुणी नातेवाईक नाही, हसणं खिदळणं नाही. त्यातून उत्सवमूर्ती संपदा, जिच्यासाठी हा घोळ घातलाय त्यांनी, तीही जेवायला सगळ्यांबरोबर यायला तयार नाही. कुणी तिला एका शब्दाने काही बोलतही नव्हतं. तिच्या वागण्याला दुजोरा देत साजरच्या लोकांची पर्वा न करता सगळं चाललेलं होतं. न राहून शेवटी तिच्या मोठ्या बहिणीने तिला बोलवून आणलं. तिच्या बाबांनी तिला केदारच्या बाजूला बसायची खूण केली, पण ती ढिम्म उभीच होती. सुमन बसली होती त्या खुर्चीकडे ती बघत होती.
सुमन मधल्या खुर्चीवर आणि आजूबाजूच्या खुर्चीवर सगळे बसले होते. केदारच्या बाजूला ती जाऊन बसेल असं सगळ्यांना वाटलं. सुमनताई, तुम्ही उठता का जरा? ती खुर्ची तिची आहे. तिच्या आईचं बोलणं ऐकून सुमन एकदम भांबावली. तिचा चेहराच खाडकन उतरला. सगळ्यांनी तिच्या आईकडे दचकून बघितलं. सुमन थरथरायला लागली, जशी एखाद्या झाडाची फांदी थरथरते ना तशी. सगळ्यांच्या समोर एवढा अपमान? आपल्या जावयासमोर, विवेकसमोर अपमान झालेला बघून या क्षणी तिला तरातरा घरी निघून जावं असं वाटत होतं. सुमन उठली, केदारच्या बाजूला जाऊन बसली. ताटात जे पहिलं वाढलं होतं तेवढंच जेवली. तिची आई सगळ्यांना आग्रह करत होती, पण सुमनची अजिबात इच्छा होत नव्हती. ती उठली, पटकन हात धुवून हॉलमध्ये जाऊन बसली. सुमनच्या मागोमाग सगळे उठले. कोणाचीही तिथे थांबायची इच्छा नव्हती. संपदा मात्र आरामात जेवत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर कसलीही खंत दिसत नव्हती. दुपारी सुमन जेवण झाल्यावर वाती वळत बसली होती. केदारची आई आहात का घरात? समोरच्या सारिकाची आई आली होती. ओ या की या. झालं जेवण वगैरे? झालं. तुमचं? माझंही झालं. थोडं बोलायचं होतं वहिनी. हो का? बोला की. अहो, सारिकासाठी मुलं बघायचं म्हणतोय, पण ती काही बोलतच नाही आहे. मला मुलं पाहायची नाही असं सारखं म्हणत होती. मला काहीतरी शंका आली म्हणून आज तिचा मुद्दामून मोबाईल बघितला, तर तिथे स्क्रीनवर तुमच्या रवीबरोबर तिचा फोटो दिसला. तिला विचारलं हळूच, यांच्या नकळत, की रवीशी तुझं काही आहे का? तर म्हणाली हो आहे. आता ह्यांना सांगायची मला खूप भीती वाटते हो. म्हटलं आधी तुमच्याकडे सगळी चौकशी करून घेऊ, मग ह्यांना सांगता येईल. तुमच्या जाऊबाई वगैरे स्वभावाला चांगल्या आहेत ना? आणि तुमच्या रवीची नोकरी कशी आहे? काही काळजी करू नका. माधवी, मुकुंद भाऊजी स्वभावाला खूप चांगले आहेत. रवीची नोकरीही चांगली आहे. फक्त त्याची नोकरी सरकारी नाही आहे. आणि तो एकुलता एक मुलगा आहे, तुम्हाला माहितीच आहे. मग मी बोलू का यांच्याशी रवीविषयी? अहो, निश्चित बोला तुम्ही. सारिका संध्याकाळी सुमनकडे धावत आली. काकू काकू म्हणून सुमनच्या गळ्यात पडली. खूप खुशीत दिसत होती. काय ग काकू? अहो, तुम्ही सांगितल्यामुळे माझ्या बाबांनी होकार दिला. आता मुकुंद काका होकार देतील ना? अगं देतील की. नाही म्हणण्यासारखं तसं काही नव्हतंच सारिकामध्ये. तिला छान नोकरी लागली होती. पाहण्यातली मुलगी, स्वभावही छान होता. होकार देण्यापूर्वी फक्त एक शब्द मुकुंद भाऊजींनी सुमनला विचारून घेतला, मान द्यायचा म्हणून. वहिनी होकार द्यायचा ना? एवढंच त्यांनी विचारलं. सुमनने होकार दिला. आता रवी राजरोसपणे सारिकाला भेटायला सुमनकडे येत होता. माधवीला घाई झाली होती रवीच्या लग्नाची, पण संपदाची डिलिव्हरी जवळ आल्यामुळे 2-3 महिने थांबायचं ठरलेलं होतं. आदल्या दिवशी रात्री खूप थंडी पडली होती. सकाळी बराच वेळ झोपायचं ठरवून सुद्धा सुमनला जाग मात्र लवकर आली. जानेवारी महिना असून सुद्धा त्यावेळी खूप थंडी पडली होती. तिने खिडकीतनं पाहिलं, बाहेर गच्च काळोख होता. उजाडेपर्यंत ती रजईतच लोळत पडली होती. उजाडल्यावर सुमनने अंगात स्वेटर घातला, त्यावर शाल गुंडाळली, डोक्याला मफलर बांधला. कुडकुडत तिने सडा, रांगोळी आणि बाकीची कामं आटोपली. नाश्ता करून सोनचाफ्याच्या झाडाजवळ उन्हामध्ये पेपर घेऊन वाचत बसली, तेवढ्यात फोन वाजला. तिला ऐकू जाईस्तवर 3 वेळा फोन वाजून गेला होता. ती धावत पळत आत आली. फोन कुणाचा असावा, तिची तगमग सुरू झाली. वाट बघत ती तिथे सोफ्यावर बसली, पण फोन काही वाजलाच नाही. शेवटी ती कामाला लागली, पण मन मात्र फोनकडे लागलं होतं. 3-3 वेळा फोन कोणी केला असेल. 11 वाजायला आले तरी परत फोन काही आला नाही. हळूहळू तिच्या डोक्यातनं निघून जात होतं. तितक्यात ऑटो दाराशी थांबल्याचा आवाज आला. ती तिकडे जाणार इतक्यात फोन खणखणला. तिने फोन उचलला. हॅलो म्हटलं तर दारात केदार बॅग घेऊन उभा होता. तिच्या कपाळावर आठ्या आल्या, धडधडायला लागलं. काय झालं असेल, तिच्या मनात प्रश्न आला. तेवढ्यात पलीकडनं आवाज आला, मी संपदाची आई बोलतेय. संपदाची डिलिव्हरी झाली बरं का. अगं बाई, हो का? पुढे विचारणार तितक्यात तिची आई म्हणाली, पण मुलगीच झाली. सुमनला विचित्रच वाटलं. अहो, मग काय झालं मुलगी झाली तर? मला तर खूप आनंद झालाय. येतो आम्ही लगेच. केदार पण आलाय आत्ताच. सुमननी फोन ठेवला. केदारला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवर थोपटलं. आता मुलीचा बाप झालास बरं का तू. संयमाने वागायचा आता. हो गाई.
ती देवाजवळ साखर ठेवायला गेली आणि तो पटकन बाबांच्या फोटोजवळ गेला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. कुठल्याच आनंदाच्या प्रसंगी तुम्ही नाही ना बाबा? बाबा मला मुलगी झाली आज. त्यांनी बाबांच्या फोटोला हात लावून नमस्कार केला. फ्रेश होऊन दोघं मायलेक हॉस्पिटलमध्ये जायला निघाले. जाताना त्यांनी मिठाई विकत घेतली. सुमननं तिच्यासाठी सोजी, फळं सोबत घेतली होती. जाताना विनूला निरोप दिला. मीनूला कळवलं. दोघं मायलेक हॉस्पिटलमध्ये पोचले तेव्हा संपदाला रूममध्ये आणलं होतं. तेवढे डॉक्टर आलेच. अभिनंदन काकू, नात झाली तुम्हाला, डॉक्टर म्हणाल्या. विनूची, मीनूची. मुलींची डिलिव्हरी तिथेच झाल्यामुळे डॉक्टर सुमनला मला चांगल्या ओळखायला लागल्या होत्या. हो, छान आहे हो नात, गोड आहे, सुमन तिच्या आईच्या हातातनं बाळाला घेत म्हणाली. डॉक्टर हसत हसत सुमनला म्हणाली, अहो तुमची सून तर रडायला लागली होती. मुलगी झाली म्हणून सांगितलं तर हुंदके देऊन देऊन रडत होती. डॉक्टर आणि नर्स खूप हसल्या, निघून गेले. सुमनला लाजल्यासारखं झालं होतं. तिच्या आईचा आणि संपदाचा चेहरा मात्र जोडे खाल्ल्यासारखा झाला होता. केदारनं बाळाला भीत भीत हातात घेतलं. बाप ही पदवी देणाऱ्या त्या हातातल्या निरागस गोंडस बाळाला बघून क्षणभर त्यांनी संपदाला आत्तापर्यंत केलेले गुन्हे माफ करून टाकले होते. कशी आहे संपदा? तिच्या डोक्यावरनं हात फिरवत केदारने तिला विचारलं. संपदाच्या डोळ्यात पाणी होतं. पहिला मुलगा झाला असता तर बरं झालं असतं. अगं काहीतरीच काय बोलतेस? मुलगा काय मुलगी काय, हात पाय नाक डोळे चांगले आहेत ना, ते महत्वाचं आहे, तो बाळाकडे बघत म्हणाला. पण मनातल्या मनात म्हणाला, किती बुरसटलेले विचार आहेत हिचे. संध्याकाळी विनू विवेकला बरोबर घेऊन हॉस्पिटलमध्ये बाळाला बघायला गेली होती. संपदा अगदी हवा गेलेल्या टायरसारखी फ्लॅट झोपली होती आणि तिची आई त्यात हवा भरत असल्यासारखी तिचे पाय अलगद दाबत बसली होती. आजारपणातनं बाहेर आल्यासारखी ती कणत होती. तिच्या तोंडावर द्वंद्व हारून आल्यासारखे 12 वाजले होते. एवढे कष्ट सोसून काय मिळालं तर मुलगी, असे हावभाव तिच्या आईच्या आणि तिच्या चेहऱ्यावर होते. हा सगळा नजारा तिच्या माहेरचे तिच्या दुःखात सामील असल्यासारखे बघत उभे होते. विनू विवेकला मात्र फुतकारून हसण्याचे उमाळे येत होते. बाळ बिचारं पाळण्यात टुकू टुकू पाहत होतं, न रडता शहाण्यासारखं. तोंडानं चूप चूप करत अंगाची हालचाल करत होतं. आता मीनूला बाळंत होऊन वर्ष झालं होतं बरोबर. विभूती वर्षाची झाली होती. आता केदारच्या मुलीच्या बारशाच्या निमित्तानं ती नागपूरला येणार होती. संपदाला बाळंत होऊन 1.25 महिना झाल्यावर सुमननं आपल्याच घरी बारसं ठरवलं होतं. खूप आनंदात मजेत बारशाचा कार्यक्रम पार पडला होता. मुलीचं नाव कांचन संपदानं आपल्या आवडीनं ठेवलं होतं. सगळ्यांनी नावाला पसंती दिली होती. कुणीही आपल्या आवडीचं नाव ठेवा असं तिला सुचवलेलं नव्हतं. संपदाला अजून 2 महिने आईकडे बाळंत होऊन झाले नव्हते. तेलपाणी सुरू होतं म्हणून बारसं झाल्यावर तिची आई तिला घेऊन गेली. मीनू वर्षभरानं आल्यामुळे महिनाभर ती आईबरोबर थांबणार होती. मीनू आल्यापासून सुमनचं खूप भटकणं होत होतं. मीनूच्या निमित्तानं सगळ्या नातेवाईकांची घरं पालथी घालून झाली होती. बघता बघता मीनूला नागपूरला येऊन 1 महिना कधी झाला कळलंच नाही. तिचं मन माहेरपणानं अजून भरलंही नव्हतं. सगळे गणगोत इथे असल्यामुळे तिला तिकडे एकटं एकटं वाटायचं. विनूची खूप इच्छा होत होती आईबरोबर बहिणीबरोबर खूप भटकावं, पण श्रीची शाळा, तिचे क्लासेस यामुळे ती आता पुरती संसारात गुरफटून गेली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दुरांतोनं सुमन आणि मीनू मुंबईला जाणार होत्या. सगळं पॅकिंग करून झालं होतं. आदल्या दिवशी सतत कोणाचं ना कोणाचं भेटायला येणं सुरू होतं. श्रीच्या हट्टामुळे विनू आईकडे 2 दिवस राहायला आली होती. यावेळी मायलेकी खूप आनंदात मोकळ्या राहिल्या होत्या. बारशाची दगदग झाली होती, पण मन आणि डोकं शांत असल्यामुळे ती दगदग जाणवली नव्हती. मायलेकींचं नातं तसंच असतं, पारदर्शक, निखळ. ओठात गोडवा, मनात काळजी असते, त्यामुळे कितीही कामाचा डोंगर असला तरी तो सहजपणे पार केला जातो. रात्री विवेक त्या दोघींना स्टेशनवर सोडायला आले होते. गाडी सुटायला अवकाश होता. श्रीला गाडी बघून खूप आनंद झाला होता. गाडी सुटेपर्यंत विनू विवेक गाडीत बसलेले होते. आपणही मावशीकडे जातोय या भ्रमात श्री खूप मस्ती करत होता. जशी गाडी सुटायची वेळ झाली तसं विनू विवेक श्रीला घेऊन गाडीच्या खाली उतरायला लागले. तसा तो भानावर आला आणि रडायला लागला. नेहमी आजी आणि मावशीच गावाला जातात गाडीतनं, मलाही जायचं आहे असं म्हणून त्यांनी भोकाडच बसरलं.
कसं बसं त्याला घेऊन दोघेजणं खाली उतरले. म्हणाले, "अरे आपण दुसऱ्या गाडीनं जाणार आहे. पटकन आजीला आणि मावशीला टाटा कर." विवेकने त्याला समजावलं. त्यांनी बाबांवर विश्वास ठेवत पटकन टाटा केला. गाडी निघून गेल्यावर विवेकने त्याला त्याच्या आवडीचं कोल्ड्रिंक घेऊन दिलं. पिता पिता बिचारं मूल ते सगळं विसरूनच गेलं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अलका मोकाशी लिखित गुंतवळ ही कादंबरी. आजचा भाग श्रोते हो इथेच संपला. पुढचा भाग 11वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.